राज ठाकरे यांच्या भाषणावरती ठाण्यातल्या परत परत प्रतिक्रिया उमटत आहे. तो हिंदी चित्रपटातला अतिशय गाजलेला असा संवाद आहे ना, डायलॉग, इस थप्पड की गूंज दूर दूर तक सुनाई देंगी. तसं दोन पक्षाची फार मोठी अडचण राज ठाकरेच्या भाषणांनी करून ठेवलेली आहे. याच्यातून राज ठाकरेंना काय फायदा मिळेल राजकीय, ती गोष्ट वेगळी, मिळणारही नाही. कारण की त्यांची एकूण संघटनात्मक अशी सगळी व्यवस्था आहे की ह्या सगळ्याचा फायदा प्रत्यक्ष त्यांना उठवता येऊ शकेल असं दिसत नाही. त्या एका विशिष्ट ठाणे मुंबईच्या पट्ट्यात सोडला तर एक तर शिवसेनेने हिंदुत्वाचा जो मुद्दा सोडून दिलेला होता ह्या महाविकास आघाडी स्थापन करत असताना, आणि त्याच्यामधली सगळ्यात म्हणजे त्यांच्यासाठी घातक गोष्ट अशी होती की ज्या पायावरतीच ती इमारत उभी होती, बाळासाहेब ठाकरेंनी अतिशय कडवेपणानं हिंदुत्वाची बाजू लावून धरली. पहिला आमदार जो निवडून आला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, ते न्यायालयामध्ये केस गाजली त्यांची, किंवा बाबरी पाडणारा जर माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान आहे, अशा पद्धतीनं बाळासाहेब म्हणायचे. किंवा आमच्या या औरंगाबाद आणि परभणी दोन गावांमध्ये खान पाहिजे का बाण पाहिजे अशी निवडणुकीच्या प्रचारामध्ये घोषणा असायची, आणि सातत्यानं हिंदुत्वाची एक भूमिका लावून धरली जायची. नेमकं त्याच हिंदुत्वावरती तडजोड शिवसेनेने केली. राज ठाकरेंनी नेमका हा मुद्दा पकडला आणि प्रत्यक्ष शिवसेनेच्या वर्मावरती त्यांनी तो घाव घातलेला आहे. ह्याचा फायदा त्यांना होईल की नाही, मी परत सांगतो, ही गोष्ट वेगळी. माझ्या स्वतःच्या दृष्टीनं अनुमान असे की तो फारसा होणार नाही, उलट तो भाजपला होईल त्याचा फायदा. त्यांचा असलेला एक जो त्यांचा कट्टर असा मतदार होता तो त्यांच्यापासून दुरावलेला आहे, एरवीच दुरावलेला आहे. अडचण कुठं आहे माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही भोंग्यांच्या निमित्तानं तुम्ही भोंग्यांची बाजू म्हणजे भोंगे उतरवले की नाही ही गोष्ट वेगळी होती, किंवा तुम्ही शांत राहिले असते, स्वतःची सत्ता आहे त्या दृष्टीनं तरी चाललं असतं. पण हे हिरिरीनं भोंग्याची बाजू घ्यायला गेली. मशिदीवरचे जे भोंगे आहेत ते गपचूप बसून जशाला तसे ठेवले असते तरी विषय मिटला असता राजकीयदृष्ट्या. जे भाजपने केलं होतं, भाजपची 5 वर्ष सत्ता असताना, सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा निकाल असताना भाजपने भोंगे काढलेले नाहीत. पण भाजपने त्याची उघडपणे बाजू न घेतल्यामुळे त्यांचा जो मतदार होता तो नाराज झालेला नव्हता. भाजपचा जो कट्टरपंथी मतदार आहे, जुनं नाही, आपण 2014 पासून बघूयात, तेव्हापासून आज तागायत महाराष्ट्रातच नव्हे देशभरामध्ये भाजपनी भाजपच्या मतदाराला नाराज केलेलं नाही. राष्ट्रवादीनं त्यांचा म्हणून जे सगळे स्थानिक पातळीवरचे नेते आणि त्यांनी बांधून ठेवलेला जो वर्ग आहे त्याला नाराज केलेलं नाही आहे, किती तडजोडी केल्या तरी. आणि त्यांचं जे मूळ सत्तेमध्ये लपलेलं आहे त्यांच्या वर्चस्वाचं, ती त्यांनी अबाधित ठेवली. शिवसेनेचीच फक्त अडचण अशी झालेली आहे की शिवसेनेने ही सत्ता मिळवत असताना नेमका आपल्या मतदाराशीच गद्दारी केली. म्हणून त्यांच्या त्या हिंदुत्वाला जे आम्ही शब्द वापरलेला आहे शीर्षकामध्ये, शिळीचं शेपूट आहे. ते न लाच झाकायच्या कामाचं आहे, न माशा मारायच्या कामाचं आहे. ते त्या शेळीच्या मागं मेनगुणेपणानं गपचूप जात राहतं, त्याला त्याचं काही अस्तित्वच नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वाची ही सगळ्यात मोठी बोंब होऊन बसलेली आहे की त्याला आता काही भूमिकाच उरलेली नाही. आपण चवीमध्ये एखाद्या पदार्थाचं वर्णन करताना पानसट असा शब्द वापरतो, म्हणजे त्याला चवच नाही काही. तसं हिंदुत्वाचं होऊन बसलेलं आहे शिवसेनेच्या की त्याला काही चवच उरली नाही. टिपू सुलतानचं नाव देणं असो किंवा आता भोंग्यांचा विषय असो, कितीतरी असे विषय होते की ज्या प्रश्नावरती तुम्ही ठामठोकपणे सावरकरांचा जो मुद्दा परत उपस्थित झालेला होता, किंवा आता राम मंदिर बनतं आहे तेव्हाचा मुद्दा उपस्थित होता. कितीतरी गोष्टी अशा होत्या की जेव्हा तुम्ही 370 हटवल्याच्या नंतर ठामपणे हिंदुत्वाची म्हणून जी, आणि तीही तुम्ही आधीपासून स्वीकारलेली होती, म्हणून दुसऱ्या कुठल्या पक्षांना कोणी असं म्हणलं नसतं की तुम्ही ही भूमिका का नाही घेतली, कारण की त्यांनी ती नाही घेतलेली. त्यांच्या त्या डोळ्यापुरता जो मतदार आहे तो तसा नाही आहे. अडचण ही शिवसेनेची झालेली आहे की तुम्ही नेमकी जी भूमिका आधीपासून घेतली, ज्या हिंदुत्वाचा तुम्ही हिरिरीनं पुरस्कार केला, ज्या हिंदुत्वाचे फायदे तुम्हाला भेटले, ज्या हिंदुत्वामुळेच तुमचा सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री, एक नाही 2 मुख्यमंत्री झाले तुमचे, मनोहर जोशी होते आणि नारायण राणे होते. पण हे सगळं असं असताना तुम्ही नेमकी त्याच्यावरती तडजोड केली आणि राज ठाकरेंनी ती नेमकी फट ओळखली, त्याच्यामध्ये पाचड ठोकून दिलेली आहे. हा राज ठाकरेंचा राजकीय चतुरपणा आहे की त्यांनी ते शिवसेना, जसं त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार पाडण्याचं काम केलं होतं लोकसभेला फार मोठ्या प्रमाणामध्ये, आणि भाजप सेनेचं नुकसान करून टाकलेलं होतं. त्यांना फायदा झाला नाही. राज ठाकरेंना एकही खासदार आजतागायत निवडून आणता आलेला नाही, पण त्यांनी ह्यांचे खासदार पाडले आणि त्यांनी त्यांचं एक उद्दिष्ट सफल केलं. दुसरं जे त्यांनी नुकसान केलेलं आहे ते राष्ट्रवादीला केलेलं आहे, कारण की राष्ट्रवाद्यांनी मुसलमानांच्या लांगुल चालनाची जी भूमिका घेतलेली होती, आणि त्याहीपेक्षा तेवढा फक्त मुद्दा नाही,
जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष ते ठाण्यामध्ये सभा घेत होते. जितेंद्र आव्हाडांचा ज्या मतदारसंघामध्ये मुंब्रा येतं, या मुंब्र्यातून कट्टरपंथी दहशतवादी कसे निपजलेले आहेत हे पुराव्यानिशी त्यांनी समोर ठेवलं आणि राष्ट्रवादीचे दात त्यांच्या घशामध्ये घातले. राष्ट्रवादीचे म्हणण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष आव्हाडांचे आणि तिथल्या परिसरातले. आता अडचण अशी झालेली आहे की नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या वतीनं या सरकारमध्ये मंत्री होते, अल्पसंख्याक खाते त्यांच्याकडे होतं, ते तुरुंगात गेले, पण त्यांचं मंत्रिपद गेलं नाही. त्यांचा राजीनामा घ्यायची हिंमत शरद पवारांना झाली नाही. परिणामी जी प्रतिमा खराब झाली आणि ते शेवटी त्यांच्याकडचे खाते काढून घ्यावे लागले. म्हणजे आता ते बिनखात्याचे मंत्री आहेत, तिथं जाऊन पडलेले तुरुंगामध्ये. त्यांच्याकडचं अल्पसंख्याक खातं जितेंद्र आव्हाडांकडे आले नाही. हे ते जितेंद्र आव्हाड आहेत. इस्रत जहाच्या नावानं त्यांनी एक काय म्हणतील त्याला ॲम्ब्युलन्स केलेली होती. ह्यांनी विशेषतः जितेंद्र आव्हाडांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा मुस्लिम लांगुल चालनाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याही पलीकडे जाऊन मुस्लिम कट्टरपंथी दहशतवादाला प्रोत्साहन कसं दिलेलं आहे, त्यांना कसं पोचलेलं आहे. 11 नाही 12 बॉम्बस्फोट कसे झालेले होते. एक जास्तीचा बॉम्बस्फोट जो शरद पवारांनी सांगितला 1993चा. प्रत्येक गोष्ट परत एकदा त्यांच्या वोरा कमिटीचा अहवाल आहे ज्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव आहे, असा वहीम आहे आणि ते अडकलेले आहेत. अशा असंख्य गोष्टी ज्या परत एकदा त्यांनी उकरून काढल्या. तो मुंब्राचा दहशतवाद उकरून काढला सातत्यानं त्या ठिकाणी. आणि भोंग्यांच्या बाबतीमध्ये जसं अजित पवार असं म्हणले होते की आम्ही हे ना आत्ताच काय जाग आली होती, पण 2018 पासून सातत्यानं म्हणजे गेले 4-5 वर्षांपासून आपण याच्या विरोधात कसं बोलतोय त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. अडचण काय झाली माहिती आहे का, की समोर बसलेला वर्ग आणि प्रत्येकाला काय वाटतं, आजकाल सभेला आलेली गर्दी हा फक्त 10% भाग आहे. आम्ही हा मुद्दा वारंवार मांडतो आहोत की जे जसं वैयक्तिक पातळीवरती राज ठाकरेला कळलं आणि राजकीय पातळीवरती भाजपच्या सगळ्या खासदारांना तिथं त्यांनी सांगितलं गेलं की तुमचं प्रक्षेपण संपूर्ण भारतामध्ये होणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे बोलताना आपण 130 कोटी भारतीयांना बोलत आहोत, संबोधित करत आहोत हे लक्षात घ्या. राज ठाकरेला हे पूर्ण माहीत होतं की त्यांचं भाषण हे लाईव्ह केलं जातं. तिथं बसलेले 1,00,000-1.5 लाख काय जे लोक असतील ते काहीच नाहीत त्या मानानं. हा 12 कोटीचा महाराष्ट्र किंवा बाहेरच ज्यांना मराठी नीट कळू शकतं ते सगळे पाहत आहेत. त्याच्यातून जो संदेश द्यायचा आहे तो योग्य प्रकारे द्यायची हीच वेळ आहे. म्हणून त्यांनी त्याचा उपयोग व्यवस्थित त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी करून घेतला आणि राष्ट्रवादीची बदनामी म्हणजे तिकडं एक तर शिवसेनेला तुम्ही फटका मारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आणि आता राष्ट्रवादी जी ऑलरेडी आधीच घेऱ्यामध्ये सापडलेली आहे. आर्यन खानचं प्रकरण असो किंवा नवाब मलिक, आता जी मालमत्ता ही नेमकं वर्मावरती घाव घालणं कसं असतं की ती जी मालमत्ता आहे ती दाऊदची मालमत्ता आहे की जी यांनी विकत घेतलेली आहे नवाब मलिकांनी. नेमका तोच मुद्दा काढल्याच्या नंतर आता अडचणीमध्ये राष्ट्रवादी अशी झालेली आहे की त्यांना त्याला उत्तर द्यायला काही नाही आहे. राज ठाकरे नकलाकार आहेत. राज ठाकरेंना काय सकाळी लवकर उठत नाही, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याकडं ह्या भाषणाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वळेल असं सुद्धा नाही. ज्या ठिकाणी पोकळी असेल त्या ठिकाणी मात्र बरोबर त्याचा फायदा राज ठाकरे घेतील. शिवसेनेचा कट्टरपंथी असा एक मतदार आहे तो बरोबर ह्या निमित्तानं त्या मुंबईच्या पट्ट्यामध्ये राज ठाकरेकडे जाणार आणि हेच हिशोब बाकीच्यांचे सुद्धा असणार निश्चितपणे. जसं राष्ट्रवादीला त्या पट्ट्यामध्ये त्यांचा मतदार नाही आहे, त्यांना काही फारसं मोठं राजकीय यश भेटलेलं नाही आहे, पण राष्ट्रवादीची प्रतिमा हनन करायची, विशेषतः शरद पवारांची प्रतिमा हनन करायची, हे एक मोठं काम राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये केले. म्हणून त्यांनी त्या एका भाषणामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांनाही अंगावर घ्यायचं धाडस केलं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, 1990च्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंना लोकप्रियता जास्त का भेटली, कारण की ते सरळ ठामठोकपणे बोलायचे. राजकीय नेत्यांची भाषणं ज्या पद्धतीनं गुळगुळीत असतात किंवा अति पॉलिश केलेली म्हणतो आपण अशी असतात. सरळ लोकांच्या मनातला मुद्दा ठामपणे उपस्थित करण्याचं धैर्य बऱ्याच वेळा राजकीय नेते दाखवत नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी एक नवीन संस्कृती आणली होती की काय फायदा तोटा काही हो, धाडकन आपण आपली भूमिका मांडून टाकायची. त्यांनी स्वतः खूप दिवस राजकीय अपयश सोसलेलं आहे. तुम्ही भाऊ तोरसेकरांचे व्हिडिओ जरूर पहा की कधीची संघटना आहे 66-67 पासूनची, त्यांना प्रत्यक्ष राजकीय यश भेटलं केव्हा, 1990ला मोठ्या प्रमाणावरती. सत्ता केव्हा भेटली, 1995ला. त्याच्यामुळे आज राज ठाकरे नेमकी ती जी पोकळी आहे नेतृत्वाची राजकीय ती भरून काढतायत आणि त्यांच्या भाषणाला त्या पद्धतीनं प्रतिसाद भेटतो आहे. त्याला राजकीय फायदा भेटेल का, मी परत सांगतो, तो भेटण्याची शक्यता फार कमी आहे. फक्त त्या पट्ट्यामध्ये भेटेल, पण त्यांनी ह्या दोघांच्या वर्मावरती घाव टाकण्याचं मात्र नेमकं काम केलेलं आहे.
त्याच्यावरची ही उसंतवाणी. ठाण्यात गरजली पुन्हा राजवाणी, होई दिनवाणी आघाडी ही. जितुद्दीन आहे अल्पसंख्य मंत्री, त्याचीच वाजंत्री वाजवे हा. मशिदीचे भोंगे उचलला मुद्दा, वर्मावर गुद्दा सेनेच्या या. हनुमान मंत्र म्हणू का चालिसा, मुकाट्याने बसा गाठ माझी. सेनेचे हिंदुत्व, शेळीचे शेपूट, चालते निमुट मेन घुमे. धरता चावते सोडता पळते, सेनेसी छळते हिंदुत्व हे. कांत स्वफासात अडकली मान, कांत स्वफासात अडकली मान, पडला गहाण स्वाभिमान, पडला गहाण स्वाभिमान. सेनेची मान तिच्या स्वतःच्याच फासात अडकली असं मी का म्हणतो की आता सध्या देशभरामध्ये राजकीयदृष्ट्या ज्यांना अपयश भेटलं ते सगळे डावे, काँग्रेस, लिब्रांडू आम्ही ज्याला म्हणतो ते सगळे आता कुठल्या ना कुठल्या तरी निमित्तानं, मग तो हिजाब असो किंवा आता रामनवमीच्या निमित्तानं झालेला हिंसाचार असो, मशिदीचेवरचे भोंगे असो, कुठल्याही निमित्तानं दंगे करू पाहत आहे. नेमक्या अशा वेळी शिवसेनेला अतिशय चांगली संधी होती की तुम्ही परत एकदा तुमचा जुना अजेंडा हिंदुत्वाचा समोर आणायचा होता, ते त्यांना जमत नाहीये. दुसरीकडून राष्ट्रवादीची अडचण कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्यांचे 1 नाही 2 मंत्री तुरुंगात सडतायत, बाकीच्या सगळ्या गोष्टी अडकून पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा नेमक्या मोक्याच्या वेळी राज ठाकरेंनी जे काही प्रहार केलेला आहे आणि तो त्यांना वर्मी लागलेला आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.